स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण परिमेय संख्या आणि तिचे गुणधर्म याबाबत माहिती घेतलेली होती. या पाठामध्ये आपण सराव संच 2.1 मध्ये काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे परिमेय संख्येचे दशांश रूप ओळखायचे. जी दिलेली जी परिमेय संख्या आहे त्या परिमेय संख्येचे दशांश रूप आपण दोन प्रकारे सांगतो, एक खंडित आणि अखंड आवर्ती. ते दिलेले रूप कोणतं आहे ते आपण ओळखणार आहोत. इथे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे 13/5, ज्याच्यामध्ये 13 हा अंश आहे आणि 5 हा छेद आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहे, 13 ला 5 ने भागणार आहोत. या पद्धतीने मी भागाकार साध्या पद्धतीने केलेला आहे. 2 चा भाग लागलेला आहे, 13 मधून 10 गेले, 3 उरलेले, दशांश चिन्ह दिलेलं आहे, उतरून 0 घेतलेलं आहे. पुन्हा 5 सख्ख 30, 30 मधून 30 गेले, बाकी 0 उरलेले. म्हणजे ज्यावेळी इथं भागाकाराची क्रिया संपलेली आहे किंवा थांबलेली आहे, याच्या पुढे आपलं भागाकार करता येत नाहीये, कारण बाकी इथं 0 आलेले. म्हणून ही जी दिलेली परिमेय संख्या आहे 13/5 हिचं दशांश रूप आपल्याला खंडित स्वरूपाचं मिळतं. दुसरं एक उदाहरण मी घेतोय 11/6. इथं 11 अंश आहे आणि 6 छेद आहे. 11 ला आपण 6 ने भागणार आहोत. आता काय करतोय बघा, मी पुन्हा नेहमीप्रमाणे 6 × 6 1 चा भाग लागेल, 11 मधून 6 जातील, 5 होतील, दशांश चिन्ह दिलेलं आहे. पुन्हा संख्या संपलेली आहे, 0 घेतलेलं आहे. 50 आणि 6, 6 × 8 = 48. किती उरलेत बघा, 50 मधून 48 गेले, 2 उरलेले. पुन्हा उतरून घेतलेलं आहे 0. पुन्हा 6 × 18, 20 मधून 18 गेले, 2 उरलेले. पुन्हा आम्ही 0 उतरून घेणार. पुन्हा भाग कितीचा लागणार आहे, 3चाच लागणार आहे. पुन्हा 2 उरतील, पुन्हा भाग 3चाच लागेल. म्हणजे ह्या भागाकाराच्या क्रियेमध्ये एकच अंक किंवा एकच अंक गट पुन्हा पुन्हा वारंवार येत असेल तर ते दशांश रूप आपण अखंड आवर्ती म्हणतो. म्हणजे परिमेय संख्येची मांडणी ही अखंड आवर्ती असते. या भागाकारामध्ये काय येते, 11/6 केल्यावर 1.8 त्याच्या पुढची जी संख्या आहे ती 3 पुन्हा पुन्हा वारंवार येते. म्हणून आपण इथं भागाकाराची क्रिया थांबवून इथं 3 प्रत्येक वेळेला न लिहिता तिच्या डोक्यावर आडवी रेष देतो. म्हणजे आपण सांगताना सांगतो 11/6 बरोबर 1.83 आणि इथं हा 3 वर बार दिलेला आहे. म्हणजे याच्या पुढे 3 ही संख्या पुन्हा पुन्हा वारंवार येणार आहे. म्हणून ही परिमेय संख्येची दशांश रूपातील मांडणी अखंड आवर्ती. दुसऱ्या पद्धतीने काय सांगितलेलं आहे बघा, परिमेय संख्येच्या छेदामध्ये 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसेल. बघा, परिमेय संख्येच्या छेदामध्ये 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त कोणतीही मूळ संख्या नसेल तर त्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असते. आणि 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या छेदाचा अवयव असेल तर त्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. परिमेय संख्यांची दशांश रूपातील मांडणी पाहणार आहोत. यासाठी मी ते एक उदाहरण घेतलेलं आहे 23/7. 23 ला 7 ने भागल्यानंतर येणारा जो भागाकार आहे तो कोणत्या स्वरूपात येतोय तो आपण पाहणार आहोत. 23/7, 7 × 21, 23 मधून 21 गेले, 2 उरलेले, 3 चा भाग लागलेला आहे. संख्या संपलेली आहे, दशांश चिन्ह दिलेलं आहे. 2 वर उतरून 0 घेतलेला आहे. संख्या 20 झालेली आहे. पुन्हा 7 दूनी 14, 20 मधून 14 गेले, 6 उरलेले, 2 चा भाग लागलेला आहे. नंतर संख्या 60 झालेली आहे. 7 × 8 = 56, 8 चा भाग लागलेला आहे. 60 मधून 56 गेले, 4 उरलेले. पुन्हा 0 उतरून घेतलेला आहे. 7 × 5 = 35, 5 चा भाग लागलेला आहे. 40 मधून 35 गेले, 5 उरलेले. पुन्हा उतरून 0 घेतलेला आहे. संख्या 50 झालेली. पुन्हा 7 × 7 = 49, 50 मधून 49 गेले, 7 चा भाग लागला, 49 गेल्यावर 1 उरलेलं आहे. पुन्हा उतरून घेतलेला आहे 0, संख्या 10 झालेली. पुन्हा 7 × 7, 1 चा भाग लागलेला आहे. 10 मधून 7 गेले, 3 उरलेले. पुन्हा 0 उतरून घेतलेला आहे. संख्या 30 झालेली आहे. 7 × 28, 4 चा भाग लागलेला आहे. 30 मधून 28 गेले, 2 उरलेले. पुन्हा 2 वर 0 घेतला तर पुन्हा भाग लागणार आहे 2 चा.
पुन्हा तीच क्रिया आपली पुन्हा तशीच रिपीट होणार आहे. म्हणून आपण भागाकाराची क्रिया इथं थांबवणार आहे आणि जो अंकगट पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजे 3 पॉईंटच्या पुढचा जो आहे 28, 57 आणि 14 हा जो अंकगट आहे पुन्हा पुन्हा वारंवार येतो म्हणून आपण 23/7 बरोबर 3.28, 57, 14 आडवी रेष किंवा डॅश म्हणणार आहे. नंतर अजून एक उदाहरण मी घेतलेलं आहे 25/99. इथं 25 ला 99 न भागलेलं आहे. संख्या 25 आहे, 25 ला 99 भाग जात नाहीये, भाग लागलेला आहे शून्याचा, कारण 25 ही संख्या 99 पेक्षा लहान आहे. 25 उतरून घेतलेला आहे शून्य, संख्या झालेली आहे 250. आता 99 न 250 ला भागायचंय, 2चा भाग लागतोय, 99 गुणिले 2 केलं तर आपल्याला 198 मिळणार आहे. 250 मधून 198 जातील, 52 उरतील, उतरून घेतलेला आहे शून्य, संख्या झालेली आहे 520. जर आपण 9 आणि 52 असा भाग घालायचा विचार केला तर 9 45 म्हणजे साधारण 5चा भाग लागतो, म्हणजे 99 गुणिले 5 केलं तर आपल्याला 495 मिळत आहेत. 5 भाग बरोबर जातोय, म्हणजे 520 मधून 495 गेले तर पुन्हा 250 उरत आहेत. पुन्हा तीच क्रिया आपल्याला पुन्हा करावी लागणार आहे. पुन्हा 2चा भाग लागेल, पुन्हा 5चा भाग लागेल, म्हणून इथं मी भागाकाराची क्रिया आपण थांबवणार आहोत आणि त्याचं उत्तर आपण असं लिहिणार आहे 25/99 बरोबर 0.25 बार, कारण 25 ची संख्या पुन्हा पुन्हा वारंवार येणार आहे. या पद्धतीनं परिमेय संख्येचं दशांश स्वरूप आपण पाहिलेलं आहे. पुढील उदाहरण आहे परिमेय संख्या या p/q या स्वरूपात मांडायचे. त्यासाठी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे मी 0.6 बार. याचा अर्थ काय आहे, येणाऱ्या त्या p/q या संख्येमध्ये येणारा भागाकार हा 0.6 बार, म्हणजे 6 ही संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे म्हणून इथं 0.6 बार घेतलेला आहे. हे आपल्याला ती मूळची संख्या शोधायची p/q. म्हणजे ज्या दोन संख्यांचा भागाकार 0.6 बार आलेला आहे अशी अंश आणि छेद ही संख्या आपण शोधणार आहोत. आता बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे, x बरोबर 0.6 बार, दशांश चिन्हानंतर एकच अंक आलेला आहे म्हणून ही जी मूळची संख्या आहे या संख्येला आपण काय करणार आहे 10 न गुणणार आहे. म्हणून काय झालेलं आहे बघा 10x बरोबर 6.6, 10 न गुणल्यामुळे काय झालेलं आहे 6.6 बार झालेली. नंतर काय करणार आहे 10x वजा x दोघांची वजाबाकी करणार आहे. 6.6 बार वजा 0.6 बार वजाबाकी केली तर 6.6 बार वजा 0.6 बार उत्तर येणार आहे, तर उत्तर येत आहे 6.0. म्हणजेच 6.6 बार वजा 0.6 बार यांची वजाबाकी केली म्हणजे बघा ह्या 0.6 मधून हे 0.6 निघून जातील, राहणार आहेत किती 6. आता 9x बरोबर येणार आहे किती बघा 6. आपल्याला x ची किंमत काढायची, x बरोबर येणार आहे 6/9. अतिसंक्षिप्त रूप दिलं तर येणार आहे किती बघा 2/3, म्हणजे हेच p/q स्वरूप झालेलं आहे. म्हणजे 3 न जर 2 ला भागलं तर येणार उत्तर किती असणार आहे 0.6 बार. या पद्धतीनं आपण परिमेय संख्येचं p/q या रूपात मांडणी करू शकतो. त्यानंतर दुसरं एक उदाहरण मी घेतलेलं आहे 3.17 बार. मगाशी बघा दशांश चिन्हानंतर एकच संख्या होती, इथं आता 2 संख्या घेतलेल्या आहेत म्हणून आपण काय करणार आहे ह्या मूळ संख्येला दशांश चिन्हाच्या पुढे 2 संख्या आहेत किंवा 2 अंक आहेत म्हणून मी काय करणार आहे 100 न गुणणार आहे. म्हणून बघा संख्या काय दिली आहे 100x बरोबर 317.17 बार. मगाप्रमाणेच वजाबाकी करणार आहे 100x वजा x 317.17 बार वजा 3.17 बार वजाबाकी केली तर मला किती मिळणार आहे उत्तर 314. पुन्हा x ची किंमत काढायची, 100x मधून x गेला उरलेत किती 99x, म्हणून x बरोबर 314/99. 314 ला 99 जर आपण भागलं तर येणार उत्तर किती असणार आहे 3.17 बार. याआधी आपण परिमेय संख्येची व्याख्या, परिमेय संख्येचे गुणधर्म, तिची दशांश स्वरूपातली मांडणी, खंडित स्वरूप आणि आवर्ती स्वरूप
हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर ज्या संख्या परिमेय नाहीत त्या संख्यांना आपण काय म्हणायचं ते पाहणार आहोत. ज्या संख्या परिमेय नाहीत त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहे आणि अपरिमेय संख्या या क्यू या अक्षराने दर्शवतात. इथं वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ती जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर ती आपण वर्गमुळात 2 बरोबर 1.41421356 म्हणजे 2/1 म्हणजे वर्गमुळात 2 याची जर आपण किंमत काढली तर ही अशी येते. म्हणजे ही येताना याच्यामध्ये कोणताही अंक गट किंवा कोणताही अंक वारंवार पुन्हा पुन्हा आलेला नाहीये, म्हणून ह्याचं दशांश रूप जे आहे ते अनावर्ती आहे. म्हणून अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या पाहिल्या, अपरिमेय संख्या पाहिल्या. त्यानंतर अपरिमेय संख्येचे दशांश रूप हे अखंड अनावर्ती असते, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर वास्तव संख्या, ज्या संख्या संख्या रेषेवर बिंदूंनी दर्शवता येतात अशा संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे संख्या रेषेवरची प्रत्येक संख्या ही काय असणार आहे, वास्तव असणार आहे. मग ती परिमेय असेल किंवा अपरिमेय असेल. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांनी मिळून जो संच नवीन बनतो त्या संख्या संचाला वास्तव संख्या असे म्हणतात. आता वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधाचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. परिमेय संख्यांचे पाहिलेले तसे आता आपण वास्तव संख्यांच्या क्रमसंबंधाचे गुणधर्म पाहणार आहोत. इकडे बघा, पहिला गुणधर्म काय दिलेला आहे, ए आणि बी अशा 2 वास्तव संख्या दिलेल्या असतील तर याच्यामध्ये एकूण 3 शक्यता आपल्याला मिळतात. त्यापैकी कोणती तरी एकच शक्यता सत्य असते. म्हणजे बघा, एक तर ए आणि बी या दोन्ही संख्या समान असतील, किंवा ए ही बी पेक्षा लहान असेल, किंवा ए ही बी पेक्षा मोठी असेल. त्यानंतर दुसरा गुणधर्म काय आहे बघा, जर ए ही बी पेक्षा लहान असेल आणि बी ही सुद्धा सी पेक्षा लहान असेल. बघा इथं ए ही बी पेक्षा लहान आहे, बी ही सी पेक्षा लहान आहे, तर ए ही संख्या ही सी पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. इथं ए लहान आहे बी पेक्षा, इथं बी लहान आहे सी पेक्षा, म्हणजे इथं सगळ्यात मोठी संख्या झालेली आहे सी आणि सगळ्यात लहान संख्या झालेली आहे ए. त्यानंतर तिसरा गुणधर्म असा आहे, ए ही बी पेक्षा लहान असेल तर हे चिन्ह जे आहे लेस दॅन असेल किंवा ग्रेटर दॅन असेल, बरोबर चिन्ह असेल तर त्याला आपण समीकरण म्हणलेलं आहे. याच्यामध्ये काय, हे जे असमीकरण आहे म्हणजे ए ही बी पेक्षा लहान आहे, या ए मध्ये आणि बी मध्ये एकच समान संख्या मिळवलेली, ती कोणती घेतलेली आहे, तर सी घेतलेली आहे. तर बघा, ए अधिक सी आणि बी अधिक सी यांच्यामधला संबंध जो आहे तो मूळचा जो संबंध आहे तसाच कायम राहिलेला आहे. म्हणजे 2 ही 3 पेक्षा लहान आहे. 2 मध्ये एक समान संख्या मी 5 मिळवली, ती संख्या 3 मध्ये मिळवली. 2 आणि 5 किती झाले, 7, आणि 3 आणि 5 किती झाले, 8. म्हणजे बघा, इकडली किंमत झाली 7 आणि इकडची किंमत झाली 8. म्हणजे मूळचा जो संबंध आहे हा लहानाचा तो तसाच कायम राहिलेला, म्हणजे 7 हे 8 पेक्षा लहान राहिलेले. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे ती पुन्हा ए हा बी पेक्षा लहानच घेतलेला आहे, परंतु जी सी संख्या आहे ही सी संख्या शून्यापेक्षा काय घेतलेली आहे, मोठी घेतलेली आहे. मगाशी आपण बेरीज केलेली आहे. आता शून्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे धनसंख्या, त्या धनसंख्येनं काय केलेलं आहे, दोन्ही संख्यांना गुणलेलं आहे. म्हणजे समान संख्येनं दोन्हीकडे गुणलेलं आहे. म्हणजे बघा, ए गुणिले सी हा जो येणारा गुणाकार आहे तो बी गुणिले सी याच्यापेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे बघा, ए बरोबर मी 2 घेतले आणि बी बरोबर 3 घेतले, समान संख्या मी 5 घेतली. 2 गुणिले 5 केलं तर 10 येणार आहे. तसंच 3 गुणिले 5 केले तरी 15 येणार आहेत. म्हणजे 10 हे 15 पेक्षा लहानच राहिलेले आहेत. म्हणजे मूळचा संबंध बदललेला नाही. तो कधी बदललेला नाहीये, ज्या वेळेला समान संख्या ही शून्यापेक्षा मोठी म्हणजे धन असेल. आता ती समान संख्या जर शून्यापेक्षा लहान घेतली म्हणजे वजा घेतली तर तो मूळचा संबंध आहे तो बरोबर काय, तो उलटा होतो. इथं एसी हा गुणाकार बीसी पेक्षा लहान आहे, तोच संख्या विरुद्ध घेतल्यामुळे काय झालेलं आहे, तो संबंध एसीचा गुणाकार किंवा एसीची किंमत ही बीसी पेक्षा मोठी येते. म्हणजे 2 गुणिले वजा 5 केलं तर वजा 10 येतं आणि 3 गुणिले वजा 5 केलं तर वजा 15 येतं. म्हणजे वजा 10 हे वजा 15 पेक्षा काय येतात, मोठे येतात. ते या पद्धतीनं. नंतर पुढचा भाग आहे वास्तव संख्येचा वर्ग
ऋणेतर संख्या, पण इथं काय दिलेलं आहे बघा, वर्गमूळ चिन्हात -3चा वर्ग काढायचा प्रयत्न करायचा आहे आपण. बघा या वर्गमुळाला हा वर्ग गेलेला आहे, शिल्लक किती राहतात -3. आता बघा वर्गमुळात -3 ही वास्तव संख्या नाही, म्हणून ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या असणार नाहीये, हे आपल्याला इथं सांगायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवातीला अपरिमेय संख्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. ते मी तुम्हाला तोंडी सांगत आहे. पहिला गुणधर्म असा सांगितलेला आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्यात असते. हा पहिला गुणधर्म झाल्यानंतर दुसरा गुणधर्म असा आहे, शून्येतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार आणि भागाकार ही सुद्धा अपरिमेय संख्याच असते. कोणत्याही दोन अपरिमेय संख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार ही अपरिमेय संख्या किंवा परिमेय संख्या असू शकते. हा तिसरा गुणधर्म आहे. त्यानंतर आता आपण सराव संच 2.2 मध्ये पहिलं गणित पाहणार आहोत. पहिलं गणित काय सांगितलेलं आहे बघा, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे. इथं 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवायचे. आता याच्यामध्ये आपण ही परिमेय संख्या आहे किंवा अपरिमेय संख्या आहे हे सांगण्यासाठी आपल्याला इथं अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करावा लागणार आहे. म्हणून उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ही संख्या अपरिमेय आहे, म्हणून अप्रत्यक्ष सिद्धतेनुसार मी काय केलेलं आहे बघा, समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं आपण मानणार आहे. म्हणजे काय, कोणती परिमेय संख्या आपण अंश आणि छेद या स्वरूपात लिहिता येते किंवा पी भागिले क्यू या स्वरूपात आपण पाहिलेली आहे. तसं 4 वर्गमुळात 2 बरोबर ए भागिले बी ही संख्या मी अशी लिहिलेली. त्यानंतर ए आणि बी म्हणजे जशा पी आणि क्यू होत्या तशा ए आणि बी या दोन्ही पूर्णांक संख्या आहेत. कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असू शकते. त्याच्यामध्ये नियमानुसार छेद हा 0 असता कामा नये, म्हणून बघा लिहिलेलं आहे इथं बी इज नॉट इक्वल टू 0. आता 4 वर्गमुळात 2 बरोबर ए भागिले बी असं घेतल्यानंतर समीकरण जर सोडवलं आपण तर बघा 4 गुणिले वर्गमुळात 2 आहे, हे वर्गमुळात 2 मी इथं ठेवलेले आहेत आणि ए भागिले हे 4 गुणिले कडे काय झालेले आहेत, भागिले झालेले आहेत. वर्गमुळात 2 बरोबर ए भागिले 4b याला समीकरण नंबर 1 बनलेले. आता जर आपण पाहिलं, आपल्याला माहिती आहे ए आणि बी या पूर्णांक संख्या आहेत. ए भागिले 4b ही परिमेय संख्या आहे, कारण वर्गमुळात 2 ही तुमची काय आहे, अपरिमेय संख्या आहे. पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. समीकरण 1 ची डावी बाजू बघा, समीकरण 1 ची डावी बाजू वर्गमुळात 2 ही तुमची काय आहे, अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू काय आहे, ए भागिले 4b ही तुमची परिमेय संख्या आहे. इथं बघा परिमेय संख्येबरोबर अपरिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्येबरोबर परिमेय संख्या ही आपल्याला विसंगती आढळते. इथे गेलेलं आहे बघा, समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय व उजवी बाजू परिमेय संख्या ही विसंगती आढळते, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय नसून काय आहे, अपरिमेय संख्या आहे. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. त्यानंतर आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या असतात आणि त्यांच्या मधल्या परिमेय संख्या आपण शोधायच्या असतात. त्याच्यासाठी इथं पहिलं उदाहरण घेतलेलं आहे बघा, 0.3 आणि वजा 0.5 या दोन संख्यांच्या मधल्या संख्या आपल्याला सांगायच्या. याची कृती कशी केलेली आहे बघा, दिलेल्या ज्या दोन परिमेय संख्या आहेत त्यांची मी सरासरी काढलेली आहे. म्हणजे बघा 0.3 अधिक वजा 0.5 यांची बेरीज केलेली आहे आणि त्याला भागिले 2 केलेली आहे. 0.3 वजा 0.5 यांची बेरीज केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा 0.5, नियमानुसार आपलं उत्तर येणार आहे वजा 0.2 भागिले 2. उत्तर येणार आहे वजा 0.1. आता ही काय झालेली आहे, ह्या ज्या दोन संख्या आहेत 0.3 आणि वजा 0.5 यांच्या मधली संख्या झाली. म्हणजे आपल्या त्यात मूळची संख्या धरून 0.3 आणि वजा 0.5 याच्यामध्ये कोणती संख्या येणार आहे, वजा 0.1. आता पुन्हा वजा 0.1 पहिलं उदाहरण ज्या पद्धतीनं सोडवलं होतं त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत इथं आपण बघणार आहोत. म्हणजे काय आहे बघा, इथं
गणित दिलेलं आहे 5.2 दशांश आणि 5.3 दशांश यांच्या मधल्या संख्या आपल्याला शोधायची. पहिल्या गणितामध्ये आपण दोघांची सरासरी करून मधली संख्या शोधत गेलेलो होतो. तसं इथं करायची आपल्याला गरज लागत नाहीये. इथं आपल्याला या प्रकारच्या गणितामध्ये तोंडी आपल्याला याचं उत्तर काढता येतं. आता 5.2 ही संख्या आपण 5.20 आणि 5.3 म्हणजे संख्या कशी येणार आहे 5.30. 2 दशांश आणि 3 दशांश ही संख्या आपण या पद्धतीनं लिहू शकतो. आता 5.20 आणि 5.30 म्हणजे 20 आणि 30 याच्यामध्ये किती संख्या आपल्याला लिहिता येतात त्या मी 20च्या पुढची संख्या 5.21, 5.22, 5.25, 26, 27, 5.30 अशा पद्धतीनं यांच्या दरम्यानच्या संख्या 5.21, 5.22, 5.25 अशा पद्धतीने लिहू शकतो जर गणित या पद्धतीने दिला असेल तर. तसंच ह्या पद्धतीचंच हे अधिक आहे. आता वजाचे गणित आहे. वजा 4.5 दशांश आणि वजा 4.6 दशांश. पुन्हा बघा वजा 4.5 दशांश म्हणजे वजा 4.50 आणि वजा 4.6 म्हणजे वजा 4.60. पुन्हा 50 आणि 60 यांच्यामधल्या आपल्याला कोणत्याही तीन संख्या घ्यायचे त्या तीन संख्या मी अशा घेतलेल्या आहेत. वजा 4.51, वजा 4.52, वजा 4.53 या पद्धतीने तुम्ही वजा 4.60 पर्यंतच्या संख्या घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या मधल्या संख्या लिहिता येतात. काय करणार आहे ही जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेवर वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 10 इत्यादी संख्या आपण दाखवणार आहोत. त्यासाठी इथं मी काय केलेलं आहे बघा सुरुवातीला की एल ही संख्या रेषा काढलेली आहे. याच्यामध्ये बरोबर सेंटरला शून्य आरोप बिंदू घेतलेला आहे. शून्यापासून या उजव्या बाजूला ठराविक एकक अंतरावर हा ए बिंदू ओ ते ए हे अंतर 1 एकक आहे. तसंच ए ते बी हे सुद्धा 1 एकक आहे. म्हणजे ओ ते ए 1 असेल तर ओ ते बी किती येणार आहे 2. तसंच ओ ते सी 3 येणार आहे. ओ ते डी अंतर किती आलेलं आहे बघा 4 आलेलं आहे. तसंच संख्या रेषेच्या डाव्या बाजूला शून्यापासून इकडं हे वजा 1 घेतलेलं आहे. इकडं वजा 2 या पद्धतीने तो भाग आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर काय केलेलं आहे आपल्याला पहिली संख्या जी आहे वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवायची आहे. मी इथं काय केलेलं आहे बघा मी इथं ओ ते ए हे अंतर आपण किती घेऊ शकतो तुम्ही वहीवर किती घ्या संख्या रेषा काढून. मी ते ओ ते ए हे ठराविक अंतर घेतलेलं आहे. तेच अंतर बरोबर संख्या रेषेवर वरच्या दिशेला ए ते पी हे असं दाखवलेलं आहे. हा कोण तुमचा बरोबर किती आला पाहिजे 90 अंश आला पाहिजे. म्हणजे काय झालेलं आहे ओ ते हे 1 आहे. तसंच पी ते ए हे सुद्धा 1 एकक अंतर आहे. आता मला हा 0 ते ए हे 1 एकक अंतर आहे किंवा याला आपण 1 म्हणलेलं आहे. आता ही संख्या वर्गमुळात 2 ही आपल्याला दाखवायची. त्यासाठी मी काय केलेलं आहे ओ ते हे अंतर आहे हे इथं पी एवढं घेतलेलं आहे. ओ वर लोखंडी टोक ठेवायचंय. पी वर पेन्सिलचं टोक ठेवायचंय आणि हलक्या हातानं या पी पासून या पद्धतीने असा चाप मारायचा आहे. तो चाप संख्या रेषेला जिथं छेदेल तिथं संख्या येणार आहे वर्गमुळात 2. ह्या पद्धतीनं आपली ही पहिली संख्या आली वर्गमुळात 2. आता ती आकृतीच्या साहाय्याने आपण बघितली. आता याच्या इकडे लक्ष द्या. त्रिकोण पी ए ओ इकडे बघा. हा पी ए ओ हा कोण 90चा आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा गुणधर्म वापरणार आहोत. येणार आहे काय बघा ओ ए चा वर्ग अधिक पी ए चा वर्ग. ओ ए चा वर्ग अधिक पी ए चा वर्ग बरोबर काय असणार आहे ओपी चा वर्ग. ओ ए चा अंतर किती आहे बघा 1 एकक. तसंच पी ए चं सुद्धा माप किती आहे 1 एकक. 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर ओपी ची किंमत काढायची. ओपी चा वर्ग येईल. 1 चा वर्ग 1 येणार आहे. पुन्हा 1 चा वर्ग 1 येईल. 1 अधिक 1 किती येणार आहे 2 बरोबर ओपी चा वर्ग. ओपी ची किंमत येणार आहे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर ओपी बरोबर किती येणार आहे वर्गमुळात 2. तेच आपण इथं दाखवले बघा ओपी बरोबर वर्गमुळात 2. त्यानंतर अशीच
पुढे आपल्याला जायचंय वर्गमुळात 2 नंतरची पुढची संख्या किती येणार आहे वर्गमुळात 3. त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, जिथं संख्या रेषेवर वर्गमुळात 2 चा चाप आहे तिथून पुन्हा संख्या रेषेवर वरच्या दिशेला एक एकक अंतर घ्यायचे, ते मी इथे घेतलेलं आहे बघा. हे जे एक एकक अंतर आहे तेच इथं आहे आणि तेच इथून या पद्धतीने घेतलेले. मगाचीच रचना करायची, लोखंडी टोक O वर ठेवायचंय, Q वर पेन्सिलचं टोक ठेवायचंय आणि पुन्हा हलक्या हातानं संख्या रेषेला छेदेल असा चाप मारायचा आहे. तो चाप जिथं छेदेल ती संख्या असणार आहे वर्गमुळात 3. पुन्हा जर आपण आकृती साहाय्याने पाहणार आहोत. बघा त्रिकोण कोणता दिले मगासारखाच QSO. इकडे बघा त्रिकोण हा QSO हा जो त्रिकोण आहे हा पुन्हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये पुन्हा आपण पायथागोरसचा गुणधर्म वापरणार आहोत. OQ चा वर्ग बरोबर OS चा वर्ग अधिक QS चा वर्ग, QS चा वर्ग अधिक OS चा वर्ग. आता बघा OS ची किंमत O ते S हे आपण किती घेतलेले आहेत वर्गमुळात 2. हे अंतर किती झाले बघा आता वर्गमुळात 2 त्याचा वर्ग अधिक QS हे आहे तेवढंच एक एकक अंतर स्थिर आहे. हे किती आहे QS बरोबर 1 चा वर्ग. वर्गमुळात 2 चा वर्ग, वर्गमुळाला वर्ग गेला राहिले किती 2 राहतील, ती संख्या राहील 1 चा वर्ग 1 येईल. पुन्हा 2 अधिक 1 किती येणार आहे 3. OQ चा वर्ग बरोबर 3. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर OQ बरोबर आपल्याला मिळणार आहे किती बघा वर्गमुळात 3. हा O ते Q हे जे माप आहे ते आपण किती येणार आहे वर्गमुळात 3. त्याच पद्धतीने आपण पुढे गेलो वर्गमुळात 3 नंतर आपण आता वर्गमुळात 4 जर काढायचा प्रयत्न केला तर वर्गमुळात 4 ही संख्या आपल्याला मिळते किती 2. म्हणजे ती रचना करत गेलो पुन्हा इथून आपण चाप मारत गेलो तर तो जो चाप आहे तो आपला या पद्धतीने ह्या B वरील B म्हणजे किती आहे तिथं 2 आहे. म्हणजे वर्गमुळात 4 वर्गमुळात 3 च्या पुढची संख्या इथं वर्गमुळात 4 असणार आहे. वर्गमुळात 4 म्हणजे ती किती असणार आहे 2 असणार आहे. आता त्यानंतर वर्गमुळात 4 च्या पुढची संख्या किंवा 2 च्या पुढची संख्या किती आहे 5. मग आपल्याला जर वर्गमुळात 5 ही संख्या जर शोधायची असेल किंवा दाखवायची असेल तर आपल्याला वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 दाखवायची गरज नाही. दाखवलं तरी हरकत नाही, आपला सराव चांगला होईल. आपण सरळ काय करणार आहे वर्गमुळात 4 आहे किंवा 2 आहे या 2 पासून आपण एक एकक अंतर वर येणार आहोत. पुन्हा हा चाप मारणार आहोत. हा जो चाप आहे हा संख्या रेषेला जिथं छेदेल ती संख्या तुमची वर्गमुळात 5 येणार आहे. म्हणजे बघा आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे OQ अंतर किती आलेलं आहे वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 हा चाप इथं आलेला आहे. तिथून पुन्हा मी वरच्या दिशेला एक एकक अंतर घेतलेलं आहे. हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. पुन्हा हा काटकोन त्रिकोण तयार करून आकृतीच्या सहाय्याने जर आपण बघितलं समजा इथे मी बिंदू R घेतला तर OR अंतर हे तुमचं वर्गमुळात 4 म्हणजे किती येणार आहे 2 येणार आहे. पुन्हा या 2 पासून मी वर गेलो एक एकक अंतर घेतलं, हा बिंदू मी T घेतला. मला आता वर्गमुळात दाखवायचे किती 5. म्हणजे वर्गमुळात 5 हे वर्गमुळात 4 पेक्षा काय आहे मोठे आहे बरोबर आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ही 2 च्या पुढे असणार म्हणजे 2 आणि 3 यांच्यामध्ये काय येणार आहे तुमच्या वर्गमुळात 5 येणार आहे. म्हणून आपण काय करू शकतो ह्या 2 पासून एक एकक अंतर मी इथे घेतलेलं आहे. पुन्हा त्रिकोण कोणता येणार बघा तुमचा त्रिकोण OBT असणार आहे. हा OBT त्रिकोण हा आपला पुन्हा काय झालेला आहे काटकोन त्रिकोण झालेला आहे. पुन्हा मी काय केलेलं आहे बघा या O वर लोखंडी टोक ठेवलेलं आहे. B ते T हे आपलं एक एकक अंतर आहे. O वर लोखंडी टोक ठेवून T च्या इथं पेन्सिलचं टोक मी ठेवणार आहे. इकडे या T वर पेन्सिलचं टोक ठेवलेलं आहे. हलक्या हाताने मी चाप पुन्हा मारणार आहे. तो चाप या संख्या रेषेला जिथं छेदेल तिथं असणारी आपली संख्या वर्गमुळात 5 ही मी
इथं एक्स लिहिलेलं आहे. म्हणजे बघा ओ ते एक्स हे अंतर तुमचे किती येणार आहे, वर्गमुळात 5 येणार आहे. आता बघा ओ ते टी हे सुद्धा आपल्याला या पद्धतीनं दाखवता येईल. त्यानंतर वर्गमुळात 5 याच्यानंतर आपल्याला पुढची संख्या आहे वर्गमुळात 10. आता बघा जसं वर्गमुळात 4 म्हणजे आपण 2 घेतलेले होते, त्यानंतर वर्गमुळात 4च्या पुढची संख्या म्हणजे 2च्या पुढची संख्या आपण वर्गमुळात 5 दाखवलेली. आता तेच जर आपल्याला वर्गमुळात 10 दाखवायचे असतील तर पुन्हा आपल्याला वर्गमुळात 10 दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 या संख्या दाखवायची गरज नाहीये. आपण काय करू शकणार आहे, जसं वर्गमुळात 5 साठी आपण 2 पासून सुरुवात केलेली होती तशीच आपण वर्गमुळात 10 साठी या 3 पासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे हे जे अंतर आहे 3, या 3 वर वरच्या दिशेला पुन्हा आपण काय घेणार आहे, लंब घेणार आहे. समजा इथं मी कोणतातरी एखादा बिंदू लिहिलेला असेल, लोखंडी टोक ओवर ठेवणार आहे, इथं जो बिंदू असेल तिथून पुन्हा हलक्या हाताने चाप मारणार आहे. तो चाप मारला तर हे अंतर जिथे येणार आहे, संख्या जे छेदणार हे अंतर असणार आहे वर्गमुळात 10. म्हणजे ह्या ज्या रचना मी केलेल्या आहेत या रचना करायची आपल्याला गरज लागणार नाहीये, केल्या तरी काही हरकत नाहीये. अशा पद्धतीनं आपण संख्या रेषेवर वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 10 अशा अनेक संख्या याच्यावर आपण दाखवू शकतो. हेच आपण आता इथं मी कुठपर्यंत आलेलं आहे बघा, वर्गमुळात 2 दाखवलेली आहे, वर्गमुळात 3 दाखवले, वर्गमुळात 5 दाखवले, तुम्ही वर्गमुळात 10 दाखवा. त्याच पद्धतीनं संख्या रेषेच्या उजव्या बाजूला ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या धनसंख्या आहेत. हीच क्रिया तुम्ही पुन्हा काय करायची, दुसरी संख्या रेषाकडून ह्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला वजा संख्या असतात, म्हणजे वजा वर्गमुळात 2, वजा वर्गमुळात 3, वजा वर्गमुळात 5 या संख्या दाखवायचा सराव करा. हे जे संख्या रेषेवर आपण या संख्या दाखवलेले हे अतिशय महत्त्वाचं गणित आहे किंवा महत्त्वाची कृती आहे. ही परीक्षेमध्ये वारंवार विचारली जाते. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.